जानू जानू महत्वाचं हे आहे, मी तुला लग्नाच्या फर्स्ट नाईटला अनकम्फर्टेबल केला है ना. तुला माझ्यासोबत सेफ वाटलं नाही. जयंत तसं नाहीये. तू काय दाखवत होतीस नेमकं, की तुला माझ्यासोबत सेफ वाटत नाही? जयंत हे बघ तसं खरंच नाहीये. जानू जानू मी तुझ्या लग्नाची पहिली रात्र खराब केली. तशी त्या वेंकी दादाने आरतीची करू नये म्हणून तू त्याला हे सगळं सांगत होतीस ना. हा जानू सांग. जानू मला उत्तर हवंय, हो का नाही? I just got my answer, जानू. म्हणजेच तू माझ्याशी खोटं वागली होतीस. नाही जयंत तसं नाहीये. जयंत ऐक ना. जयंत एकदा माझं ऐकून घे. जयंत वहिनी अहो काय करताय? तिकडे जरा फील करा ना, कसं वाटतंय ते रिकामी रिकामी. तुम्ही पण ना. हो का? मी काम तरी करते, तुझ्यासारखं मोबाईल मध्ये बघत नुसतं दुसऱ्यांच्या चुका नाही काढत आहे. वहिनी मी टाइमपास नाही करत आहे, यासाठीच नवीन नवीन कल्पना शोधते. जाऊ दे, तुम्हाला तरी काय गप्पा कळणार. मारताय दोघी असून तयारी झाली नाही. अगं दोघं वाट बघत बसलेत बाहेर. आई झालंच हे काय झालंच. झालं झालं. अगं थांब, तू कुठे आलीस? अगं बाई जा जा जा. काय म्हटलं होतं मी, येऊ नकोस इतक्यात म्हटलं होतं की नाही? मग जा बघू. चल 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 चल. काय का तुम्ही पण पाहिलं? एक काम दिलं होतं तिच्यावर लक्ष ठेवायचं, तेही तुला नीट जमलं नाही. आई काय भांडताय तुम्ही? हे सजवणं महत्वाचं आहे की नाही आता? आणि ती सुद्धा काय त्या फोन मध्ये शोधत असेल ना आणखीन कशी सजावट करायची ते. नेहमी सारखी ना तिचीच बाजू घ्या तुम्ही. अगं नाही ग बाळा, आता पटपट करताय का तुम्ही? मी काही मदत करू का? नाही नाही करतो नाही, आम्ही. चल, चल, चल. आई, राहू दे, राहू दे, राहू दे. झालंच आहे झालंच आहे. पिंकी आपल्याला बघ की कसं बाहेर उभं केलंय. तुला कसं तरी नाही होत? झालंय झालं. हो. अगं चला ग, वाट पाहतायत पोरं. आरती वहिनी तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, आम्ही रूम मस्त सजवलीये. मी सजवलीये ना म्हणून. किती खोटं, मी हेल्प केलीये तुम्हाला. काय पण अगं, सांगतात काय बाई. चाललंय तुम्हा दोघींचं? तुम्ही जाते खोळंबले. तुम्ही चला माझ्याबरोबर. हो आई ही चल बाळा. म्हणते ना, माझ्या फ्रेंडच्या लग्नात आम्ही किती अगं मजा केली. हो, मला माहितीये. बेटी पिंकी
तुला कसं कळतं रे? म्हणजे मी न बोलता पण तुला कसं कळतं मी घाबरली येते? तू न बोलता मला कळतं तसं होय? तुला एक विचारू काय? तुला मी खरंच आवडते ना? मी काही येडीविडी नाहीये. मी विचारत होते कारण ते स्वतःला मारायला निघाले होते, म्हणून तर तू माझ्याशी लग्न नाही केलं ना? हं? म्हणजे म्हणून तू लग्न केलं माझ्याशी? तुला मी आवडत नाही? वेंकी, माझी जागा तुझ्या इथं आहे होय? तुला आणि एक सांगू काय? ते आय लव यू. मी पण ते पिक्चर बघते. तू पण आय लव्ह यू. आणि मला ना तुला
एक गुड न्यूज सांगायची. ती न्यूज ऐकली ना तर तुझं मूड नक्कीच चांगलं होईल बघ. आणि प्लीज प्लीज ऐक ना एकदा. बोल. आणि मी ना या महिन्यात इतका चांगला बिझनेस केला ना की मी वेळेच्या आधीच EMI पण भरलं आणि रेंट सुद्धा भरलं. खरंच? हो आणि खरंच सांगतोय. आणि तुला माझ्यावर विश्वास नाही बसत आहे का? माझ्याकडे सगळे प्रूफ आहे, मी दाखवू शकतो तुला. आणि मी आधीच ठरवलं होतं काहीही झालं तरी या महिन्यात वेळेआधीच आपण रेंट पण भरायचं आणि EMI सुद्धा क्लिअर करायचं. आणि मी ते केलं ग. मी स्वतः केलं, स्वतःच्या मेहनतीवर केलं ग. आणि तुला सांगू मला इतकं छान वाटतंय ना खरंच. आणि आपण हा मोमेंट सेलिब्रेट करूया ना प्लीज. माझा मूड नाहीये. तुला करायचं असेल सेलिब्रेशन तर तू एकटा कर. आणि आय नो हनी, मी तुला खूप जास्त हर्ट केलंय आणि मी स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय अगं. हे बघ, मी जसं या महिन्यात केलंय ना तसंच मी प्रत्येक महिन्यात करून दाखवेन बघ. खूप चांगला बिझनेस करेन, खूप मेहनत करेन आणि लवकरच मी तुझे दागिने सुद्धा तुला परत करून देईन. प्लीज विश्वास ठेव माझ्या. आणि आत्तापर्यंत तू मला जशी साथ देत होतीस प्लीज तशीच साथ माझ्यासोबत राहू दे. मला जशी सपोर्ट करत होती तसाच सपोर्ट राहू दे ना माझ्यासोबत. आणि तू हे रोज रोज अशी खाली झोपतेस ना, मला नाही बघवत ग. प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज वर झोप. ठीक आहे. तू इथून पुढे माझ्याशी खोटं बोलणार नसशील आणि बिझनेस नीट करणार असशील तरच मी इथे झोपायला तयार आहे. थँक्यू हनी, थँक्यू सो मच. मी इथे झोपायला रेडी झाली आहे याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केले. आणि आज मी तुझ्या शेजारची जागा परत मिळवली. लवकरच तुझ्या मनातली जागा सुद्धा परत मिळवेल. वाव, आता कसं वाटतंय? फ्रेश वाटतंय? तुम्हाला फ्रेश वाटल्यावर मलाही फ्रेश वाटतं. तुमच्याशी बोलल्यानंतर मलाही मोकळं फील होतं. मी असं मध्यरात्री उठून तुम्हा सगळ्यांना स्वच्छ करतो, तुमच्याशी गप्पा मारतो, मनातलं सगळं काही शेअर करतो. पण तुम्ही कोणीही मला अजिबात डिसअपॉइंट करत नाही.
तुमच्याकडे तर माझी सगळी सिक्रेट सेफ असतात. खरं सांगू, माणसांपेक्षाही जास्त विश्वास तुमच्यावर आहे. आणि म्हणूनच मी माझ्या लाईफचं खूप मोठं सिक्रेट आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जयंत, जयंत, एवढ्या रात्री कुठे गेला? जयंत, तुम्हाला खरं खरं सांगू, माणसावर मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही. रिअली, त्यांना किती चान्सेस द्या, त्यांच्यासाठी किती काही करा, पण तरीही ते तुमचा विश्वासघातच करतात. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांशी माझं मन मोकळं करतो. तुम्हाला माहिती आहे, खूप वर्षांपूर्वी एक व्यक्ती होती जिच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवायचा. अगदी स्वतःपेक्षाही जास्त. पण तीच व्यक्ती माझ्या आयुष्यातली मी एवढा विश्वास ठेवलेली शेवटची व्यक्ती ठरली. तुम्हाला ऐकायचंय ती व्यक्ती कोण होती ते? माझ्या जानूचा लाडका दादा वेंकी. काय झालंय जयंतला? का तो एवढ्या रात्री त्याच्या झाडांशी फर्निचरशी गप्पा मारतोय? एवढा रुसलाय का तो माझ्यावर की आता त्याला माझ्याशी बोलायचंही नाहीये? इतकं हर्ट केलंय का मी त्याला? छान केलं. छान झालं का? बाकी संपतराव, तू आणि गुणाजीराव गेला तुम्ही दिल्लीला, आणि पूर्वीचं रांजणाशी लग्न जे होणार होतं ते होऊ दिला नाही सिद्धूनं. अरे एवढी काळजी वाटत होती मला, पण काही नाही. काल सिद्धू आणि पूर्वी दोघंही कुलदेवतेच्या दर्शनाला गेली, नवस बोललेत. आता मात्र कुठली चिंता उरली नाही. म्हणजे कसं झालं, पूर्वीचा आणि सिद्धूचा हा दौरा यशस्वी पार पडला. रेणुका, याला तुम्ही यशस्वी झालेला दौरा म्हणताय का? हजर,
गुणाजीराव काय झालं? काय झालं? अहो लोकांनी आमच्या तोंडात शेण घालायची वेळ आली आहे. आणि तुम्ही आम्हाला विचारताय काय झालं? हो गुणाजीराव, जरा शांत व्हा. इतकं संतापायला काय झालं? आणि हे असं बोलल्यानंतर आम्हाला कळणार तरी कसं? आधी सांगा तरी नेमकं काय झाले ते. हे पहा, काय प्रताप करून ठेवल्यात तुमच्या सिद्धूने. बघा. हो बाई. हो बाई. अहो हे हे असं पेपरमध्ये काय? तो प्रश्न आता फार लांबचा झाला वहिनी. प्रश्न आता हा आहे की हा पेपर सासवड मध्ये सगळ्या लोकांनी बघितलाय. अहो वाटेल ते बडबडायला लागलेत. कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात? काय उत्तर देणार आहे त्यांना? काही आहे का उत्तर तुमच्याकडे? थांबा थांबा गुणाजीराव, हो जरा दमानं घ्या. मान्य आहे की तुमच्या लेकीची चर्चा सुरू झाली असेल, पण इथं आमच्याही नातवावरती काही कौतुकाचा वर्षाव झाला नसेल ना. कारण या फोटोमध्ये पूर्वी बरोबर आमचा सिद्धू पण आहे. बरोबर आहे. मग म्हणून तर त्याला जाब विचारायला मी आलोय. नवस बोलायला गेला होता आणि दुसऱ्यांनी यांचे फोटो काढेपर्यंत हे काय करत होते? हे काही नाही. सिद्धूला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर करा. सिद्धिराज, सिद्धिराज, सिद्धू, ए सिद्धू. हा सिद्धू पण ना, हा काय पराक्रम करून ठेवलाय. आणि तसंही मला यांचं लग्न मोडायचंच आहे, पण याला काही एवढी घाई झालीये. आग थोडी पेटू तर दे, मग मजा येईल ना. अहो काय काय चाललंय? तुम्ही सगळे असे का उभे आहात? काही झालंय का? वा, वर तोंड करून आम्हालाच विचारताय काय झालंय काय? हे बघा, तुम्ही लावलेले दिवे आणि त्याचा पडलेला प्रकाश. तू काय? काय करू? बोलू का जयंतशी? पण मग तो माझ्याशी बोललाच नाही तर त्याचा राग माझ्यावर अजूनही तसाच असेल का? गुड मॉर्निंग जानू. गुड मॉर्निंग जयंत. तुला काय वाटलं कालच्या भांडणानंतर मी तुला ही अशी सकाळची कॉफी करून देणार नाही? जानू, आपण पार्टनर्स आहोत. आपल्यात अशी भांडणं होतच राहणार, पण आपण असा काय राग मनात धरून ठेवायचा का? जयंत, म्हणजे तू माझ्यावर चिडला नाहीयेस ना? अजिबात नाही जानू. आता तू रिलॅक्स हो आणि ही कॉफी घे. जयंत, अरे काल घरच्यांशी कॉलवर बोलायच्या नादात मी तुला एक गोष्ट विचारायलाच विसरले.
तुझे ते गेस्ट जे आले होते बघ, त्यांना जेवण आवडलं ना? ऑफकोर्स आवडलं जानू. इनफॅक्ट मी पण तुला सांगायचंच विसरलो. कशाबद्दल? जानू, ती भाजी तू बनवली होतीस ना, मटर पनीर, ती माइंड ब्लोईंग झाली होती खरंच. म्हणजे आत्तापर्यंत बनवलेल्या डिशेसपैकी सगळ्यात बेस्ट डिश झाली होती ती. मग आजपासून आता माझं ठरलं, मी आता रोज अशा नवीन नवीन रेसिपीज ट्राय करणार आणि तुला खाऊ घालणार. मग मला तुझ्या अशा छान छान कॉम्प्लिमेंट्स ऐकायला मिळतील. अच्छा, म्हणजे मी तुझा गिनेपिग हा, आणि मला रोजचे तुझे एक्सपेरिमेंट्स ट्राय करावे लागतील है ना? अरे वा, म्हणजे तुला फक्त तुझीच काळजी आहे. तरी तू काहीही म्हणालास तरी आज तुझ्यावर एक्सपेरिमेंट होणार आहे आणि बी रेडी फॉर दॅट. श्योर, ॲट युअर सर्व्हिस मॅडम. छान झाली आहे कॉफी. या भावनाचं काय करायचं? आपला कुठलाच प्लॅन सक्सेसफुल होत नाहीये. हे बघ, ते सिद्धू बद्दल काय प्रिंट होऊन आलंय. अरे हसतोयस काय? किती काय काय लिहिले रिपोर्टर्सनी. आणि इतकं सगळं असूनही सिद्धिराज गाडे पाटील यांनी कबुली दिलेली नाहीये की पूर्वीच माझी होणारी बायको आहे. म्हणजे रिअली? वाच. हो रे, खरंय. याचं एकच कारण असू शकतं की आता इलेक्शन्स आलेत आणि त्यांना आपली इमेज जपायची. संपतराव आणि गुणाजी यांनी युती जरी केली असली तरी ही बातमी अशा न्यूज मधनं आउट नक्कीच करणार. प्लॅन नक्कीच काहीतरी मोठा आहे. आणि असा आपल्याला काय फायदा? आपल्याला फायदा होवो न हो, भावनाला तोटा नक्कीच होऊ शकतो. म्हणजे भावना संपतरावांच्या सीए कडे काम करते आणि इलेक्शनच्या निमित्ताने सध्या संपतरावांच्या घरात कॅश खूप असेल नाही का? म्हणजे भावनाला अडकवण्याचा आणखी एक चान्स मिळाला. एक्झॅक्टली. आता बघच तू भावना, आमच्याशी पंगा घेतेस काय? हा पंगा तुला कसं महागात पडतो ते बघच. हा जयंत बोल. हो का? हो आठवलं, ती फाईल जी तू बेडवर काढून ठेवली होतीस ती. बरं ठीक आहे, मी ठेवते ती फाईल काढून, तू ये पटकन घरी. बरं जयंत ऐक ना, मी ठेवला लगेच फोन. कसली घाई असते या माणसाला एवढी? हा जानवी, संपलीये तुला खीर. आज आईला कॉल न करता बनवलीस तू खीर, म्हणजे बेस्टच झाली असणार. लगेच टेस्ट करून बघते.
मस्त झाली आहे. जयंतला सांगते. नाही पण नको. नाही म्हणजे मला तरी खीर आवडली आहे, पण आपणच केलेला पदार्थ आपल्याला चांगलाच वाटतो. दुसऱ्या कोणाला तरी टेस्ट करायला द्यायला हवं. कोणाला देऊ? या घरात तर मी एकटीच राहते. वॉचमॅन दादा? हां, वॉचमॅन दादांना टेस्ट करायला देते की. तसंही जयंतने एवढ्या विश्वासाने त्यांना माझी काळजी घ्यायला इथे ठेवलंय, म्हणजे ते चांगलेच असणार. त्यांना खीर टेस्ट करायला देते आणि विचारते कशी झाली आहे. अरे देवा, आता हे मॅडम कुठे चालल्यात? मॅडम मॅडम दादा, हो मॅडम, तुम्हाला कालच सांगितलं होतं ना मी, तुम्हाला बाहेर जाऊ देऊ शकत नाही हो. कशाला उगाच गरीबाच्या पोटावर पाय देत आहे? दादा हो, मी कुठेच बाहेर जात नाहीये. उलट माझं तुमच्याकडेच एक काम आहे. माझ्याकडे? माझ्याकडे कसलं काम आहे? दादा कसं आहे ना, ही खीर मी पहिल्यांदाच बनवली. जरा चाकून सांगा ना कशी झाली आहे ते. मॅडम खरं सांगताय ना? तुम्ही याच्यामध्ये काही औषध नाही टाकले ना? हो, तर मी ही खीर खाईल आणि बेशुद्ध पडेल. मग तुम्ही इथून सटकाल, नंतर माझं काय खरं नाही हो. मला साहेब कामावर काढतील. दादा हो, असं काहीच नाहीये. मी खीर पहिल्यांदाच केली आहे म्हणून तुम्हाला टेस्ट करायला देते. प्लीज सांगा ना कशी झाली आहे ती. धरा. कशी झाली आहे? हो मॅडम, काय भारी झाली या. पण असं वाटत नाही हो पहिल्यांदाच केली करून. येस दीपक. येस मिस्टर अग्रवालची जी फाईल आहे ती मी डेस्कवरच ठेवलेली. ती परत एकदा चेक कर ना, त्याच्यात मेलचे सगळे डिटेल्स पूर्णपणे लिहिलेले आहेत. ओके. अहो, मला बाई आपल्या सिद्धूची काळजीच वाटते हो. हे पत्रकार काही छापतात. नाहीतर काय, या मीडियावाल्यांना ना दुसरं काही कामच नाहीये. काही पण छापत बसतात माझ्या सिद्धूबद्दल आणि पप्पांबद्दल. मीडियावाल्यांचा काय दोष त्यात? एवढा ढळढळीत फोटो छापलाय हा. कसं दिसतोय सिद्धू? त्यामुळे सिद्धूला काय फरक पडतो ना? तू तर राजकारणाचा मुलगा आहे, मजा आहे त्याची ना. संतोष दादा, अहो काय बोलताय हे तुम्ही? दादा, अरे असं काय बोलतोयस? मुलींच्या बाबतीत सिद्धिराज असं करणं शक्यच नाही. हो, तुला कसं माहित? अरे कारण मी तिथेच होते. काय? म्हणजे मी ऑफिसमधनं काल गाडीने जेव्हा परत येत होते ना, तेव्हा तिथे गर्दी दिसली. सिद्धिराजची गाडी तिथे बंद पडलेली दिसली म्हणून मी थांबले. काहीच नव्हतं झालं. अरे म्हणजे तेही नुसतं थांबलेच होते. हे पत्रकार आहेत ना, ते त्यांच्या पेपरचा खप व्हावा म्हणून वाटेल ते लिहितात. बघ, भावना, तुझं पटतंय मला. सिद्धू एक चांगला मुलगा आहे, मी सगळ्यांची मदत करतो. तो असं काही करेल असं वाटत नाही. उगाच ना कोणीतरी त्याची बदनामी करण्याकरता सगळं छापलेलं. अगदी बरोबर आहे तुमचं. अहो, सिद्धूच्या नजरेत मी स्त्रियांबद्दल कायम आदर पाहिलाय. तो कुठल्याही बाईशी कधी वावगं वागू शकत नाही. कळलं कळलं कळलं. हा, सिद्धू किती चांगला मुलगा आहे हे सगळ्यांनी सांगण्याची गरज नाही. आणि मुळात आपण का बोलतोय, आपण का विचार करतोय त्याच्यावर? त्याचं कुटुंब समर्थ आहे त्याला वाचवायला. संतोष दादा, अहो मी इथे समोरच उभी आहे आणि त्याचं कुटुंब म्हणजेच माझं कुटुंब आहे. हे तुम्ही विसरताय का? दादा हे बघ, पहिल्यांदा सिद्धिराजना भेटल्यावर त्यांच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो, पण अरे असे नाही आहेत. ते मनाने खूप चांगले आहेत. ए, तू गप्प बस. बास झालं. तू तुझ्या मंगळसूत्रवाल्याचा विचार कर. हा, बाकी विषयात लक्ष नको घालू. संतोष, पुढे
भावना जाऊ दे, त्याच्या नादात नको लागूस. आणि संतोष चांगल्याला चांगलं म्हणताना हात आखडता घेऊ नये रे. आणि मला एक कळत नाही, सिद्धू आणि तो फसवा माणूस ज्याने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्यांचं नाव एका वाक्यात कसं घेतोस तू? त्या भ्याड माणसाची ती पात्रताच नाही. असो, चहा गार होतोय, सगळ्यांनी चहा घ्या. सिद्धू जरा इकडे आहे प्लीज, डोळ्यात काहीतरी गेलंय माझ्या. काय झालं? बघ जरा प्लीज, चेक कर एकदा. उघड डोळे. तू एक काम कर ना, फुंकर घाल ना डोळ्यात, म्हणजे काय असेल तर निघून जाईल. अहो हे बघा, हे असं काही. बोला बोला, तोंड उघडा. काय आहे प्रकार? हे बघा तुम्हाला. अरे कधड्या, लग्नापर्यंत दम निघत नव्हता तुम्हा दोघांना. हा अहो काय करताय? सोडा ना, लहान आहे का तो? असा तुमच्या लाडामुळे शेफारलाय हा. अब्रूची लक्तर अशी वेशीवर का टाकायची? पण हा सिद्धू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बाबा. अरे पण तुम्हाला जसं वाटते तसं काही घडलंच नाहीये. म्हणजे हा फोटो खोटा आहे? नाही म्हणजे तो फोटो खोटा नाहीये आणि आम्ही त्यात आहोत हेही खरं आहे. पण तुम्हाला जसं वाटतंय तसं आम्ही काहीच करत नव्हतो. अहो ते पूर्वीच्या डोळ्यात काहीतरी कचरा गेला होता आणि मी फक्त फुंकर मारून तर काढत होतो, बस, बाकी काहीच नाही. खरंच आई शपथ, जनसेवेची शपथ घेतो मी. एक काम करा ना, तुम्ही जाऊन पूर्वीलाच विचारा पाहिजे तर. त्याची काही गरज नाहीये, तेवढा तुमच्यावरती विश्वास ठेवतो. पण या बाकीच्या लोकांचं काय? त्यांची तोंड कशी बंद करणार आहात? येड्या, हे तूच केलंस ना, तूच विस्तार. अयो, आहे का उत्तर? पप्पा, माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे आपण एक सभा आयोजित केली आणि त्यात आपली युती घोषित केली तर? म्हणजे त्याने काय होईल? म्हणजे बघा ना की लोकांच्या नजरेत आपण एकमेकांचे विरोधक आहोत आणि म्हणूनच तर ते आपल्याला टार्गेट करतात. आणि आता जर आपण अशी सभा आयोजित केली आणि युती घोषित केली तर लोकांची तोंड सुद्धा बंद होतील. शाबास सिद्धिराज, शाबास. बघितलं गुणाजीराव, आमचं सिद्धू कसा डोकं चालवत होते. अरे चालणारच ना, शेवटी आजोबांसारखा झालाय तो, त्यांच्यासारखाच हुशार आहे काय. ठीक आहे, सभा घेऊ, मान्य आहे. पण माझी एक अट राहील. अट? कोणती अट? आपण सभा घेऊ, त्या सभेत युती जाहीर करूच, पण त्याचबरोबर सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नाची घोषणा करू. आणि ती बातमी पेपरात छापून आणू, म्हणजे हा पत्रकार आणि हे बातमीपत्र हे तोंडघशी पडेल. आता कसं? 100 नंबरी बोललात गुणाजीराव. ठरलं तर मग येणाऱ्या प्रचार सभेत सिद्धू आणि पूर्वीचं लग्न आणि आपली युती दोन्ही जाहीर करून टाकू. काय गुणाजीराव, आता तरी खुश झालात ना? अहो बोला ना, खुश झालात ना तुम्ही? खुश.